चला मंडळी, आज काय मेघच्या मुलींच्या ताटांना नॉनव्हेज नाही आहे, आज आहे राजमा ग्रेव्ही। तर राजमा मी इथं 4 तास भिजून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतला, 1.5 तांब्या पाणी टाकलं, 1 चमचा मीठ टाकलं, झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। आता इथं वाटण काढून घेतलेलं आहे, 2 कांदे, 1 टमाटर, 1 तुकडा अद्रकचा आणि 1 कांडा लसणाचा सोलून मिक्सरला फिरून घ्यायची, प्युरी बनवून घ्यायची। कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं, 1 चमचा जिरं आणि जी प्युरी बनवून घेतली होती ती चांगली परतून घ्यायची। नंतर त्यामध्ये 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद टाकून तेल सेपरेट होईपर्यंत मसाला परतून घ्यायचा। मसाला चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये शिजवलेला राजमा पाण्यासोबत टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा। आपला राजमा तर शिजलेलाच आहे, फक्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। उकळी काढून झाल्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे। तर उकळी काढून तयार झाला झणझणीत राजमा ग्रेव्ही। मंडळी, या तुम्ही पण खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।